शिवसेना के वरिष्ठ नेता और राज्यसभा सांसद संजय राउत ने एक बार फिर केंद्र सरकार और भारतीय क्रिकेट बोर्ड के खिलाफ तीखा हमला बोला है। उन्होंने आरोप लगाया कि गृह मंत्री अमित शाह के बेटे द्वारा भारत पाकिस्तान क्रिकेट मैच को अनुमति देना देशद्रोह के समान है। राउत ने कहा कि जब देश में पाकिस्तान को लेकर लगातार तनाव और आतंकी घटनाओं का माहौल बना रहता है, तब भारत और पाकिस्तान के बीच क्रिकेट मैच कराना उचित नहीं है। उन्होंने सवाल उठाते हुए कहा, भारतीय क्रिकेट खिलाड़ियों को भी इस बारे में सोचना चाहिए। अगर उन्हें वास्तव में देश से प्रेम है तो उन्हें पाकिस्तान के खिलाफ मैदान में नहीं उतरना चाहिए। इसके अलावा संजय राउत ने केंद्र सरकार पर कई राजनीतिक मुद्दों को लेकर भी निशाना साधा। उन्होंने कहा कि सत्ता में बैठे लोग केवल अपने फायदे और राजनीतिक लाभ को ध्यान में रखकर फैसले ले रहे हैं, जबकि देश है तो जनता की भावनाओं की अनदेखी की जा रही है। गुजरात मधून होते आणि राजस्थान मधून होते, मुंबई नंतर काय म्हणतो मी, ऑनलाइन गॅम्बलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरात मधून होतं आणि इतर काही भाग असतील, त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का? जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत, म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तान बरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे, हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो। राऊत साहेब, तुम्ही ऑनलाईन सट्ट्याचा विषय काढला, तर केंद्र सरकारनं Dream11 आणि अन्य जे काही ॲप्स आहेत ज्यावर ऑनलाईन सट्टा लावला जातो त्यावर आता भारतात बंदी आणली आहे। पण असं आहे की मी भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी म्हणतो, सट्ट्याचे आणि ऑनलाईन गॅम्बलिंगचे इतर सुद्धा अनेक प्रकार आहेत जे कागदावर नाहीत आणि ते मॅक्झिमम गुजरातच्या भूमीवरूनच चालतात आणि काही प्रमाणात राजस्थानमधल्या भागातून चालतात, मध्य प्रदेशातून चालतात आणि लाखो म्हणजे हजारो कोटी रुपयांचं ही उलाढाल असते भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये। तर आणि हे सगळे लोक जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे समर्थक असतात, देणगीदार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांना संरक्षण दिलं जातं नंतर, तर त्यांच्या सोयीसाठी ही उलाढाल व्हावी म्हणून भारत पाक सामना तुम्ही खेळवताय का? सांगा, आमचा असा आरोप आहे, नसेल तर सांगा तुम्ही। भारतीय क्रिकेटला काळीमा फासणारं एक कृत्य आहे। खरं म्हणजे मला भारतीय क्रिकेटपटूंचं आश्चर्य वाटतं, त्यांना काय राष्ट्रीय भावना आहेत की नाही? जर असतील तर त्यांनी क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानबरोबर खेळायला जाऊ नये, पण ते जातील कारण त्यांच्यावरती अमित शाह, नरेंद्र मोदी यांचा एक दबाव असू शकतो।